नमस्कार, मी शिवम बोरकर गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केली होती आपली प्रॅक्टिस सेट 2.1 ज्याच्यामध्ये आपण काही प्रॉब्लेम बघितले होते जे होते आधारित रूट किंवा सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की सोल्युशन काढण्याच्यासाठी आपल्याला 3 मेथड आपल्याला बघायचे आहे. ज्याच्यामध्ये बघा आपली पहिली मेथड होती फॅक्टोरायझेशन मेथड. त्याच्यानंतर बघा सेकंड मेथड आहे आपली कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. त्याच्यानंतर बघा लास्ट जी मेथड आहे ती आहे आपली फॉर्म्युला मेथड. तर बघा आपल्याला सोल्युशन काढायचंय, पण आज जी मेथड बघायची आपल्याला ती आहे आपली फॅक्टोरायझेशन मेथड. तर बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जर या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं बघा, या ठिकाणी आपण काय घेतलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं. तर या ठिकाणी बघा आपण मेथड बघत आहे फॅक्टोरायझेशन. तर आपल्याला सुरुवातीला बघा या ठिकाणी काय आहे ए ची व्हॅल्यू किती आहे 1. तर आपल्याला काय करायचं या ए आणि सी चं करायचं मल्टिप्लिकेशन. नेहमीसाठी हीच प्रोसिजर की 1 × 12 किती होणार 12. तर या ठिकाणी बघा आपल्याला 12 चे असे दोन फॅक्टर पाहायचे आहेत ज्याची ऍडिशन या ठिकाणी किती आली पाहिजे 7. तर या ठिकाणी पुन्हा लक्ष द्या, या ए आणि सी चा आपल्याला करायचं मल्टिप्लिकेशन म्हणजे कोणाचा कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर आणि कॉन्स्टंट टर्मचं करायचं मल्टिप्लिकेशन. देन असे दोन नंबर शोधायचे की ज्यांचा प्रोडक्ट 12 आला पाहिजेत आणि त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे 7. तर या ठिकाणी बघा जे दोन नंबर मिळतील आपल्याला ते मिळणार बघा 4 आणि 3. तर या ठिकाणी बघा 4 × 3 होणार 12 आणि 4 + 3 किती होणार 7. फक्त याला आपल्याला काय लावायचं बघा, काय लिहायचं आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस 7x च्या जागी आपल्याला काय लिहायचं 4x प्लस 3x प्लस 12 = 0. त्याच्यानंतर बघा अशा दोन दोनच्या पेअर पाडायच्या. ही फर्स्ट पेअर, त्याच्यानंतर ही सेकंड पेअर. तर पहिल्या पेअर मध्ये काही कॉमन निघते का, तर हो, या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे, या ठिकाणी एक्स आहे, पण या ठिकाणी बघा एक्स कॉमन निघते. याच्याजवळ 2x होते, त्यातला एक बाहेर लिहिला म्हणून इथं राहिला 1x प्लस किती राहिले 4, कारण की हा एक्स बाहेर लिहिला. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी साइन काय आहे प्लस, म्हणून या ठिकाणी बघा 3 आणि 12 मध्ये कॉमन काय आहे, जर आपण 12 ला लिहिलं तर 12 ला लिहू शकतो 3 × 4. मग या ठिकाणी बघा कॉमन काय निघणार 3. त्याच्यानंतर बघा हे एक्स जशाच्या तसा आपण 3 कॉमन लिहिले तर इथं राहिले काय आपले 4 = काय 0. तर नेहमीसाठी बघा हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट तुमचं काय आलं पाहिजे सेम आलं पाहिजे, तरच तुमचा आन्सर बरोबर आहे, नाही तर तुमचा आन्सर काय चुकलं. तर या ठिकाणी बघा जी पेअर रिपीट होती ती काय करायची एक वेळेस लिहायची, त्याच्यानंतर राहिलेला पार्ट काय करायचं एकदा लिहायचा आणि = काय करायचं 0. त्याच्यानंतर बघा काय करायचं, आता या ठिकाणी प्रॉपर्टी अशी लागते, आपल्याला माहिती आहे की दोन संख्येचा गुणाकार 0 कधी येते, प्रोडक्ट ऑफ टू नंबर 0 कधी येते, ज्या वेळेस त्याच्या मधला एखादा नंबर काय असेल 0 असेल. एकतर हा 0 असू शकते किंवा हा 0 असू शकते. म्हणून याला आपण इक्वेट करणार कसं, x + 4 = 0 और x + 3 = 0. तर या ठिकाणी बघा +4 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -4 और +3 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -3. तर या ठिकाणी बघा आपण प्रॉपर्टी कोणती यूज केली, इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर इज 0 देन at least one of them इज 0. तर या ठिकाणी बघा जर दोन संख्येचा गुणाकार 0 येत असेल, एक तर ही संख्या 0 असू शकते किंवा ही असू शकते किंवा दोन्ही असू शकते. ही प्रॉपर्टी या ठिकाणी आपण काय केली यूज केली. मग ज्या पण वेळेस फॅक्टरायझेशन मेथडनं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचं, त्यावेळेस पहिली स्टेप तर आपली अशी असणार की आपल्याला प्रत्येक इक्वेशन एक्सप्रेस करावं लागेल. एक्सप्रेस इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c = 0. तर या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं होतं त्या फॉर्म मध्ये, जर सपोज हे असं असतं x² + 7x = -12, तर आपल्याला काय करावं लागलं असतं -12 इकडच्या साईडला आणावं लागतील आणि आरेच्या साईडला काय ठेवावं लागलं असतं आपल्याला 0. तर या ठिकाणी आपल्याला ऑलरेडी दिलेलं असतं, काही प्रॉब्लेम मध्ये दिलेलं नाही तर आपल्याला त्याच्यामध्ये या फॉर्म मध्ये आपल्याला त्याला लिहावं लागेल. त्याच्यानंतर बघा स्टेप सेकंड काय केलं होतं आपण बघा, की एलच्या साईडला बघा याच्या काय टू लिनियर फॅक्टर मध्ये कन्वर्ट केलं. म्हणून या ठिकाणी बघा काय करायचं आपल्याला, की इन एलएचएस काय करायचं, मेक
लिनियर फॅक्टर. तर या ठिकाणी बघा आपण 2 लिनियर फॅक्टर तयार केले. त्याच्यानंतर बघा स्टेप 3 काय केलेले आहे, स्टेप 3 मध्ये बघा प्रत्येक जे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल बनलं त्याला काय केलं, इक्वेट केलं विथ कोणासोबत 0 आणि सेपरेटली केलं. मग मी या ठिकाणी काय करणार बघा, इक्वेट करणार, इक्वेट लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल विथ 0 काय करायचं, सेपरेटली करायचं. त्याच्यानंतर बघा स्टेप 4 आपल्याला काय देईल, सॉल्व गिवन लिनियर इक्वेशन हेन्स इट गिव्स काय देईल आपल्याला, सोल्युशन सेट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर बघा 4 स्टेप मध्ये आपला आन्सर येते. सुरुवातीला आपल्याला एक्सप्रेस करायचं या फॉर्म मध्ये, त्याच्यानंतर बघा 2 लिनियर फॅक्टर पाडायचे, त्याच्यानंतर इक्वेट करायचं कोणासोबत, 0 सोबत, आणि त्याच्यानंतर लिनियर इक्वेशन इनटू वन व्हेरिएबलला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. तुम्हाला काय मिळेल त्याचे सोल्युशन सेट. तर या पद्धतीने आपल्याला बघायचं आपली प्रॅक्टिस सेट 2.2. यानंतर आपल्याला बघायचं आहे आपलं प्रॅक्टिस सेट 2.2, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला क्वेश्चन दिलेले आहेत आधारित कोणाच्या मेथडवर, फॅक्टरायझेशन मेथडवर. तर बघा या ठिकाणी काय करायचं आपल्याला, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन. सॉल्व्ह करायचं म्हणजे काय करायचं, त्याचे सोल्युशन काढायचे. जस्ट आता आपण बघितलेल्या प्रोसेसने आपल्याला काय करायचे, त्याचे सोल्युशन फाइंड करायचे. तर बघा या ठिकाणी गिव्हन जे इक्वेशन आहे, गिव्हन इक्वेशन जे आहे, गिव्हन इक्वेशन ते आहे बघा एक्स स्क्वेअर मायनस 15x प्लस 54 इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय 0. तर आपल्याला असे 2 नंबर शोधायचे की ज्यांचा प्रोडक्ट 54 आला पाहिजे आणि त्यांच्या रूटची ॲडिशन, ते फॅक्टरची ॲडिशन किती आली पाहिजे, -15. तर या ठिकाणी बघा -9 -6 जर या दोन्हीचा जर प्रोडक्ट केला तर तो बघा काय येणार 54, आणि याची जर ॲडिशन केली तर या ठिकाणी बघा ती काय येणार -15. म्हणजे या ठिकाणी काय करणार आपण, पुट करणार, काय करणार, एक्स स्क्वेअर मायनस 9x मायनस 6x प्लस 54 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कॉमन काय निघते, फर्स्ट पेअर पाडायची, ही फर्स्ट पेअर, ही झाली आपली सेकंड पेअर. तर फर्स्ट पेअर मध्ये काय कॉमन निघते बघा, या ठिकाणी x आहे, या ठिकाणी x आहे, x कॉमन काढला, याच्याजवळ 2x होते, मग 1x इथं लिहिला, -9 या ठिकाणी बघा -6 कॉमन काढले. काऊन, कारण की आपण 54 ला बघा काय लिहू शकतो, 9 गुणिला 6, तर दोन्ही मध्ये काय निघतात कॉमन, 6 कॉमन निघतात. तर या ठिकाणी बघा x मायनस किती होणार आपले 9 इक्वल्स टू काय बघा या ठिकाणी 0. तर हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट नेहमी आपलं काय आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. तर या ठिकाणी बघा -6 इंटू x -6x -6 इंटू -9 काय होणार, +54. या ठिकाणी बघा जे ब्रॅकेट रिपीट होते त्याला काय करायचं, एक वेळेस लिहायचं x -9, रिमेनिंग पार्ट x -6 इक्वल्स टू काय करायचं 0. त्याच्यानंतर बघा x -9 इक्वल्स टू 0 और x -6 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर -9 त्या साईडला गेल्याच्या नंतर x इक्वल्स टू 9 और x इक्वल्स टू -6 तिकडे गेल्यानंतर +6. हेन्स 9,6 आर काय तर रूट आहेत ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे, गिव्हन इक्वेशन. या ठिकाणी गिव्हन इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस x मायनस 20 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला 1 आणि कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं -20, जे किती येणार -20. त्याच्यानंतर याचे असे फॅक्टर शोधायचे, त्यांच्या रूटची ॲडिशन बघा किती आली पाहिजेत, +1 आली पाहिजेत. या ठिकाणी काही नाही म्हणजे किती आहेत 1. तर या ठिकाणी बघा 5 आणि -4 जर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर बघा काय येणार -20, आणि 5 प्लस -4 आन्सर काय येणार +1. म्हणून या ठिकाणी काय लिहिणार बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 4x मायनस 20 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काम काय आपलं की पेअर पाडायचा. ही फर्स्ट पेअर, ही झाली आपली सेकंड पेअर. फर्स्ट पेअर मध्ये कॉमन निघणार x, इथं राहिला x प्लस इथं किती राहिलेत आपले 5. त्याच्यानंतर बघा -4 कॉमन काढले, x ॲज इट इज लिहिला. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय लिहिणार आपलं प्लस किती लिहू शकतो, 20 ला काय लिहू शकतो 4 गुणिला 5. तर या ठिकाणी आपण 4 तर बाहेर लिहिले, मग राहिले किती 5 इक्वल्स टू काय लिहिणार आपण 0. त्याच्यानंतर रिपीट झालेला पार्ट एक वेळेस लिहायचा x प्लस 5. त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट x मायनस 4 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर एकदा x प्लस 5 इक्वल्स टू 0, एकदा x मायनस 4 इक्वल्स टू 0.
तर या ठिकाणी बघा +5 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर -5 और x इक्वल्स टू -4 तिकडे गेल्यानंतर काय होणार +4. हेन्स x इक्वल्स टू -5, 4 काय होणार रूट्स होणार ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला 2y² + 27y + 13 = 0. तर या ठिकाणी बघा सुरुवातीला लिहिणार आपण गिवन इक्वेशन. तर गिवन इक्वेशन या ठिकाणी आपल्याला काय दिलेले बघा गिवन इक्वेशन आपल्याला दिलेले 2y² + 27y + 13 = 0. तर या ठिकाणी आपल्याला कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं 2 आणि 13चं जे किती येणार मल्टिप्लिकेशन 26. त्याच्यानंतर 26चे असे दोन फॅक्टर पडायचे ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे 27. तर या ठिकाणी बघा फॅक्टर काय पडले 26 आणि 1. 26 गुणिला 1 किती होणार 26 आणि 26 अधिक 1 किती होणार 27. म्हणून या ठिकाणी लिहिणार बघा 2y² + 26y + 1y + 13 = काय होणार 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी 2 या संख्येला भाग जाते म्हणून 2 कॉमन निघणार. त्याच्यानंतर y पण काय निघणार कॉमन. या ठिकाणी बघा 1y राहिला. त्याच्यानंतर 2 न जर डिवाइड केलं तर किती राहणार 13 प्लस या ठिकाणी काही कॉमन निघत नाही म्हणजे काय निघणार 1 कॉमन निघणार. तर या ठिकाणी आपण कॉमन काढला 1. तर या ठिकाणी काय राहिलं y + 13 = काय 0. त्याच्यानंतर एकदा रिपीट झालेला पार्ट त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट = 0. y + 13 = 0 और 2y + 1 = 0. +13 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार -13 और 2y = +1 तिकडे गेल्याच्या नंतर -1 y = 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड. या ठिकाणी y = -13, -1/2 इज काय होणार आर सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. तर हे काय होणार सोल्युशन होणार गिवन क्वाड्रेटिक इक्वेशनचे. यानंतर बघायचं आपला क्वेश्चन नंबर 4. तर बघा या ठिकाणी आपल्याला जो गिवन क्वेश्चन आहे तो स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेला नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल तो एक्सप्रेस करावा लागेल स्टँडर्ड फॉर्म मध्ये. म्हणजे या ठिकाणी लिहिणार बघा की गिवन इक्वेशन काय आहे बघा 5m² = 22m + 15. तर या ठिकाणी बघा ह्या दोन्ही व्हॅल्यू इकडच्या साईडनं प्लस आहे तिकडच्या साईडनं आल्याच्या नंतर काय होणार -22m -15 = काय होणार 0. तर या ठिकाणी बघा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला 5 × -15 किती होणार -75. तर याचे असे दोन फॅक्टर पडायचे ज्याची ऍडिशन किती आली पाहिजे -22. तर या ठिकाणी बघा -25 + 3 जर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार -75 आणि या दोन्हीची जर ऍडिशन केली तर किती येणार -22m. तर या ठिकाणी बघा काय करणार पुट करणार काय होणार सांगा 5m² -25m + 3m -15 = 0. त्याच्यानंतर बघा फर्स्ट पेअर मध्ये कॉमन काय निघणार 5. त्याच्यानंतर काय कॉमन निघणार m. या ठिकाणी काय राहिले m. तर या ठिकाणी बघा कितीचा भाग जाणार 5चा प्लस या ठिकाणी बघा 3 भाग जाते 15ला काय कॉमन निघणार 3 m - 5 = काय 0. रिपीट होणारा पार्ट एक वेळेस m - 5. त्याच्यानंतर रिमेनिंग पार्ट 5m + 3 = 0. त्याच्यानंतर m - 5 = 0 और 5m + 3 = काय 0. -5 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार +5 और 5m + 3 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -3. 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड. हे काय झाले याचे सोल्युशन. म्हणून या ठिकाणी देणार m = 5, -3/5 इज काय होणार आर सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण काय करू शकतो मल्टिप्लाय करून फॅक्टरी पाडू शकतो. पण या ठिकाणी एकदम सोपं पहा काय करायचं की या ठिकाणचे 2 कॅन्सल करायचं म्हणून या इक्वेशनला आपण काय करणार मल्टिप्लाय करणार कितीनं 2 न. या ठिकाणी बघा पहिले तर लिहिणार गिवन इक्वेशन काय आहे बघा 2x² -2x + 1/2 = 0. तर या ठिकाणी काय करत आहे आपण मल्टिप्लाय करत आहे बाय कितीनं 2 न. जर मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 2 × 2 किती होणार 4x² -2 × 2 किती होणार -4x. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी 2 काय होणार कॅन्सल होणार. तर बघा या ठिकाणी = काय 0. त्याच्यानंतर 4 × 1 किती होणार 4.
तर 4चे असे 2 फॅक्टर पाहायचे ज्याचे ॲडिशन किती आली पाहिजेत -4. तर या ठिकाणी बघा -2 -2 -2 इंटू -2 होणार 4 आणि -2 प्लस -2 किती होणार -4. म्हणून या ठिकाणी लिहिणार 4x² -2x प्लस 1 इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय कॉमन निघणार 2, या ठिकाणी काय कॉमन निघणार x, तर इथं काय राहिलं 2x -1. या ठिकाणी काही कॉमन निघत नाही म्हणून काय कॉमन काढलं -1, तर हे काय होणार 2x -1 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर रिपीट झालेला पार्ट इक्वल्स 2x -1 आणि रिमेनिंग पार्ट 2x -1 इक्वल्स टू काय 0. इक्वल्स 2x -1 इक्वल्स टू 0 और 2x -1 इक्वल्स टू 0. या ठिकाणी बघा 2x इक्वल्स टू 1 और 2x इक्वल्स टू 1. 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड x इक्वल्स टू 1/2 और x इक्वल्स टू 1/2. या ठिकाणी बघा दोन्ही सोल्युशन सेम भेटलेत. मी या ठिकाणी लिहिणार की x इक्वल्स टू 1/2 1/2 आर सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा क्वेश्चन, ह्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, x न काय करावं लागेल मल्टिप्लाय करावं लागेल किंवा या ठिकाणी आपण काय करू शकतो क्रॉस मल्टिप्लाय. तर बघा काय करणार गिवन काय आहे 6x - 2 अपॉन x इक्वल्स टू 1. जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बघा 6x इंटू x 6x² -2 डिवायडेड बाय काय होणार x इक्वल्स टू काय होणार 1. त्याच्यानंतर बघा ही x ची टर्म डिवाइड तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार मल्टिप्लाय इक्वल्स टू काय होणार x. त्याच्यानंतर प्लस x या साईडने आल्याच्या नंतर काय होणार -x. या ठिकाणी बघा 6x² -x -2 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन 6 इंटू -2 किती होणार -12. -12 चे फॅक्टर आणि त्या फॅक्टरची ॲडिशन किती आली पाहिजेत -1 आली पाहिजे. तर काही नाही म्हणजे किती 1. बघा मल्टिप्लिकेशन येते -12 आणि याची जर ॲडिशन केली तर बघा किती येते -1. आणि या ठिकाणी बघा काय पुट करणार 6x² -4x प्लस 3x -2 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा फर्स्ट पेअरमध्ये हे जे दोन्ही नंबर आहे ते डिव्हिजिबल आहे 2 न, म्हणून या ठिकाणी कॉमन काढले 2. या ठिकाणी x आहे, या ठिकाणी x आहे म्हणून कॉमन निघाला x. त्याच्यानंतर बघा 2 3 जा 6 आणि इथं काय राहिला x मायनस 2 2 जा 4 प्लस इथं काही कॉमन निघत नाही म्हणजे काय काढू शकतो 1. काय कॉमन निघाल 3x -2 इक्वल्स टू 0. 3x -2 इक्वल्स 2x प्लस 1 इक्वल्स टू काय 0. तर त्याच्यानंतर बघा 3x -2 इक्वल्स टू 0 और 2x प्लस 1 इक्वल्स टू 0. 3x इक्वल्स टू -2 त्या साईडला गेल्याच्या नंतर काय होणार +2. त्याच्यानंतर 3 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड, म्हणून x इक्वल्स टू 2/3 हे काय होणार सोल्युशन. या ठिकाणी बघा और 2x इक्वल्स टू -1 प्लस 1 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -1. 2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड -1/2. म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो की x इक्वल्स टू 2,3 2/3 -1/2 काय होणार सोल्युशन होणार त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं. तर या ठिकाणी आपण ते लिहून टाकणार. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला क्वेश्चन नंबर 7 जी आपल्याला काय दिलेली आहे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे इक्वेशन, तर ॲक्टिव्हिटी आपल्याला काय करायची सॉल्व्ह करायची. या ठिकाणी इक्वेशन दिलेले बघा √2x² + 7x + 5√2. तर या ठिकाणी बघा या दोन्हीचं आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. या ठिकाणी बघा मल्टिप्लिकेशन काय होणार √2 × 5 × √2. तर 5 ॲज इट इज √2 × √2 किती होणार 2. तर या ठिकाणी या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे 10. या ठिकाणी आपल्याला 10चे असे फॅक्टर पाडायचे ज्याचे ॲडिशन किती आली पाहिजेत 7. तर या ठिकाणी बघा याचे फॅक्टर पडतात 5 आणि 2. 5 दोन्ही होतात 10 आणि 5 + 2 किती होतात 7. तर या ठिकाणी काय लिहिणार आपण 5x, या ठिकाणी काय लिहिणार 2x. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कॉमन काय निघणार x या ठिकाणी काय राहिलं √2x प्लस या ठिकाणी काय राहिलं 5. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय कॉमन निघते की 2 ला आपण लिहू शकतो बघा 2 जर असेल तर त्याला लिहू शकतो √2 × √2. तर या ठिकाणी बघा काय कॉमन निघते √2 कॉमन काढलेली. त्याच्यानंतर बघा इथं काय राहिलं आपलं √2x प्लस √2 बाहेर लिहिला इथं काय राहिले 5. त्याच्यानंतर बघा आपण काय करतो की रिपीट टर्म एक वेळेस √2x + 5. त्याच्यानंतर बाकीचं ॲज इट इज. त्याच्यानंतर काय करणार √2x + 5 इक्वल्स टू 0 और दिस टर्म इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा काय होणार
की हे +5 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -5. त्याच्यानंतर हे √2 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिव्हाइड. हे झालं आपलं सोल्युशन. या ठिकाणी बघा x = -5/√2 आणि या ठिकाणी बघा +√2 तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार -√2. या ठिकाणी बघा आपलं सोल्युशन काय मिळणार -5/√2 अँड -√2 आर काय होणार रूट्स ऑफ द इक्वेशन. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला गिव्हन इक्वेशन काय आहे, गिव्हन आपल्याला दिलेले आहे 3x² - 2√6 x + 2 = 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला या दोन्हीचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. मग बघा या ठिकाणी मल्टिप्लिकेशन किती होणार 3 दुनी 6. तर या ठिकाणी 6चे असे फॅक्टर पाडायचे ज्याची ऍडिशन काय आली पाहिजे -2 टाइम्स √6. तर या ठिकाणी बघा याला असं लिहू शकतो -√6 जर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं तर बघा मायनस इंटू मायनस काय होणार प्लस आणि √6 इंटू √6 काय होणार 6 आणि त्याच्यानंतर याची जर ऍडिशन केली -1 टाइम्स √6 -1 टाइम्स √6 काय होणार -2 टाइम्स √6. मग या ठिकाणी लिहिणार आपण 3x² -√6x -√6x प्लस काय लिहिणार 2 = 0. तर बघा या 3 ला आपण काय लिहू शकतो, या 3 ला लिहू शकतो बघा आपण √3 इंटू √3. सिमिलरली बघा √6 ला काय लिहू शकतो बघा √3 इंटू √2. हे कशासाठी करत आहे की या ठिकाणी बघा कॉमन निघू शकते. सिमिलरली बघा या 2 ला काय लिहू शकतो आपण √2 इंटू √2. तर या ठिकाणी बघा 3 आणि √6 मध्ये काय कॉमन निघते √3. या ठिकाणी कॉमन काढलं √3. या ठिकाणी काय राहिलं √3. इथं काय राहिलं x. या ठिकाणी काय कॉमन काढलं लागेल आपल्याला √3x √3x इन ब्रॅकेट √3x मायनस या ठिकाणी काय येणार आपलं √2 मायनस या ठिकाणी काय कॉमन काढता येईल बघा आपल्याला √6 आणि 2 मध्ये काय कॉमन निघते √2 या ठिकाणी कॉमन काढलं मायनस √2. त्याच्यानंतर काय राहिलं आपलं √3x मायनस तर या ठिकाणी √2 कॉमन काढलं तर काय राहिलं √2 = काय होणार 0. त्याच्यानंतर बघा √3x मायनस √2 सेकंड ब्रॅकेटमध्ये √3 इंटू x मायनस √2. त्याच्यानंतर बघा √3x मायनस √2 = 0 और √3x मायनस √2 = 0. त्याच्यानंतर मायनस वाली व्हॅल्यू तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार प्लस √2 और √3x = √2. त्याच्यानंतर √3 या साईडला मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड. सिमिलरली या इकडच्या साईडनं काय होणार सांगा x = √2/√3 और x = √2 डिवायडेड बाय √3. मग या ठिकाणी लिहिणार x = √2/√3 आणि √2/√3 आर काय होणार सोल्युशन ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. यानंतर आपल्याला बघायचं आहे रिमेनिंग आपले राहिलेले 4 क्वेश्चन. तर बघा काय दिलेले की आपल्याला जे नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 9th नंबरचा ज्याच्यामध्ये बघा आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे गिव्हन इक्वेशन. तर बघा या ठिकाणी काय दिलेले 2m इन ब्रॅकेट m - 24 = 50. तर या ठिकाणी काय करणार आपण सुरुवातीला मल्टिप्लाय करणार 2m ने या ब्रॅकेटला 2m इंटू m काय होणार 2m². त्यानंतर 2m - 24 किती होणार -48 प्लस 50 या साईडने आल्याच्या नंतर काय होणार -50 = काय राहणार 0. त्याच्यानंतर जर बघत असाल तर e चे टर्म डिव्हिजिबल आहे कितीनं 2 न. या ठिकाणी आपण काय करणार डिवाइड बाय 2. जर 2 न डिवाइड केलं तर 2 काय होणार कॅन्सल. या ठिकाणी राहणार m² मायनस इथं काय राहणार 24m. या ठिकाणी काय येणार -25 = काय 0. तर या ठिकाणी बघा आपल्याला -25 चे असे फॅक्टर पाहिजेत -25 चे असे फॅक्टर पाहिजेत की ज्याची ऍडिशन किती आली पाहिजेत -24 -25 प्लस 1. तर या ठिकाणी दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येणार -25 आणि दोन्हीची ऍडिशन काय येणार -24. म्हणून या ठिकाणी पुट करणार m² -25m प्लस m -25 = 0. तर या ठिकाणी बघा फर्स्ट पेअर मध्ये कॉमन निघणार m. तर राहिलं काय या ठिकाणी m मायनस m बाहेर लिहिला म्हणजे राहिलं काय 25. त्याच्यानंतर यामध्ये कॉमन नाही निघत म्हणजे कॉमन काय निघू शकते 1. या ठिकाणी काय लिहिलं m - 25 = 0. एकदा रिपीट झालेली पेअर आणि एकदा रिमेनिंग पेअर इक्वल्स टू काय लिहिले आपण 0. त्याच्यानंतर बघा m - 25 = 0 और
m प्लस 1 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर -25 त्या साईडला गेल्याच्या नंतर काय होणार +25 और m इक्वल्स टू +1 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -1. म्हणून m इक्वल्स टू 25, -1 आर सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट एक्झाम्पल काय दिलेले आपल्याला 10 नंबरचं बघा 25m² इक्वल्स टू 9. त्याच्यानंतर बघा आपण काय लिहिणार त्याला आपण लिहू शकतो की गिवन इक्वेशन 25m² प्लस 9 या साईडला आल्याच्या नंतर काय होणार -9 इक्वल्स टू काय 0. तर या ठिकाणी बघा आपण या 25m² ला लिहू शकतो असं 5m आणि त्याचा काय करू शकतो स्क्वेअर 5² 25 m चा स्क्वेअर m² मायनस आणि 9 ला लिहू शकतो आपण 3 चा स्क्वेअर इक्वल्स टू काय 0. याला दोन मेथडला आपण सॉल्व्ह करू शकतो, पण ही मेथड कशी असणार आहे बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची. तर या ठिकाणी बघा कोणता फॉर्म्युला लागणार या ठिकाणी लागणार a² - b². तर काय लिहिणार a - b a + b. या ठिकाणी हा झाला a हा झाला b. या ठिकाणी 5m - 3 आणि एकदा 5m + 3 इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर 5m - 3 इक्वल्स टू 0 और 5m + 3 इक्वल्स टू काय लिहिणार 0. त्याच्यानंतर -3 त्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार +3 5 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. सिमिलरली या साईडला बघा 5m + 3 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार -5 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर काय होणार डिवाइड. म्हणून हे जे दोन व्हॅल्यू झाले आहेत काय झाले आपल्या रूट. बघा याला अजून काय लिहू शकलो असतो आपण याला आपण या पद्धतीने लिहू शकलो असतो m² इक्वल्स टू 9 25 मल्टिप्लाय तिकडे गेल्याच्या नंतर डिवाइड. तर टेकिंग काय घेतलं असतं या ठिकाणी आपण स्क्वेअर रूट. तर या ठिकाणी काय आलं असतं +-3/5 m इक्वल्स टू +3/5 और m इक्वल्स टू -3/5. बट जर आपण या स्टेपनं लिहिलं तर बोर्डाच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या पद्धतीने हे लिहिणं असेल. तर बघा या ठिकाणी हे काय झाले त्याचे सोल्युशन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम आपलं 11th नंबरचं जे आपल्याला दिलेले बघा 7m² इक्वल्स टू 21m. 21m त्या साईडला आहे तर इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार प्लस म्हणून 7m² - 21m इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी कॉमन जर काढलं तर कॉमन काय निघाल या ठिकाणी 7 न दोन्ही संख्येला भाग जाते म्हणून कॉमन काढले 7. या ठिकाणी m कॉमन निघले 7m. या ठिकाणी राहिला m कितीचा भाग जाते 3चा इक्वल्स टू काय 0. एकदा 7m इक्वल्स टू 0 और m - 3 इक्वल्स टू 0. 7 मल्टिप्लाय त्या साईडने गेल्याच्या नंतर डिवाइड आणि 0 ने कोणत्याही नंबरनं डिवाइड केलं तर आन्सर काय येणार 0. त्याच्यानंतर बघा -3 तिकडच्या साईडने गेल्याच्या नंतर काय होणार +3. पण या ठिकाणी बघा m इक्वल्स टू 0 आणि 3 काय होणार त्याचे आर सोल्युशन ऑफ इक्वेशन. हे काय होणार त्याचे सोल्युशन. त्याच्यानंतर बघा आपला जो नेक्स्ट प्रॉब्लेम आहे लास्ट वाला तो आपल्याला दिलेला आहे. तर या ठिकाणी आपण लिहिणार की गिवन आपल्याला काय दिलेलं आहे m² - 11 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी आपण 11 ला काय लिहू शकतो √11² इक्वल्स टू काय 0. त्याच्यानंतर या ठिकाणी कोणता फॉर्म्युला a² - b² a - b a + b म्हणजे काय m - √11 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये m + √11 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर बघा m - √11 इक्वल्स टू 0 और m + √11 इक्वल्स टू 0. -√11 तिकडे गेल्याच्या नंतर प्लस आणि इकडचे प्लस तिकडे गेल्याच्या नंतर मायनस. म्हणून हेन्स m इक्वल्स टू √11 -√11 आर काय होतील सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट 2.2 आपला काय केलेला आहे कंप्लीट केलेला आहे. अतिशय सोपी अशी एक्सरसाइज स्टेप बाय स्टेप आपल्याला काय करावं लागणार आहे बोर्डच्या दृष्टिकोनातून सॉल्व्ह करावं लागणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळील जेवढे पण कॉन्टॅक्टमधील क्लास 10 चे मुलं असतील त्यांना काय करा शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा झाला पाहिजे. धन्यवाद.